टेम्पोतून गुटख्याची वाहतूक करणारा इसम पकडला. 8,60,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी गुटखा वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत 8,60,000चा किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. दिनांक 18 मे 2025 रोजी पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक टेम्पो MH51-80446 निपाणीहून गुटखा घेऊन सांगलीकडे जाणार असल्याचं समजलं. त्यानुसार शिरोली MIDC पोलीस ठाणे हद्दीतील बुधले मंगल कार्यालयाजवळ सापळा रचून टेम्पो थांबवण्यात आला. चालक रवींद्र वसंत पाटील वय 33 राहणार रुईफाटा तालुका हातकणंगले यास ताब्यात घेऊन टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये विमल हिरा, महारॉयल, V1 अशा प्रकारांचा एकूण 3,10,000 किमतीचा गुटखा आढळून आला. तसेच टेम्पोची किंमत 5,50,000 असल्यानं एकूण 8,60,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, शेष मोरे, संतोष गळवे व अंमलदार विशाल खराडे, वैभव पाटील, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, राजू कांबळे, शिवानंद मठपती, गजानन गुरव, अरविंद पाटील, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, अमित सरजे आदींनी केली आहे.